रोहा अष्टमी बँकेच्या इमारतीचा खरेदी व्यवहार कोर्टात, बँक व्यवस्थापनाची न्यायालयात धाव, गैरव्यवहाराविरोधातील ठेवीदारांच्या आंदोलनाला यश. ती रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप बँकेच्या भाग भांडवलदार आणि ठेवीदारांनी केला होता. याची गंभीर दखल घेत सहकार विभागानं हा लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र यानंतरही रायगड जिल्हा उपनिबंधकांनी लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली नव्हती. या दिरंगाईमुळे बिल्डरने आपलं नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवरच चढवलं. यामुळे संतप्त ठेवीदारांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचं हत्यार उपसताच हादरलेल्या प्रशासनानं बँक इमारत खरेदी रद्द करण्यासाठी माणगाव न्यायालयात धाव घेत इमारतीचा ताबा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसं लेखी पत्र जिल्हा उपनिबंधकांनी दिल्यानं आंदोलकांनी 17 नोव्हेंबर रोजीचं उपोषण स्थगित केलं. ठेवीदार आणि भाग भांडवलदार यांना अंधारात ठेवून बँकेचे कस्टोडियन निलेश शिंदे यांनी रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीसह जमीन कवडीमोल भावात लब्धी बिल्डरच्या घशात घातली. या मालमत्तेची किंमत 4 कोटी असताना अवघ्या 1,10,00,000 रुपयात व्यवहार बंद करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे बिल्डरचे नातेवाईक रोहा अष्टमी अर्बन बँकेचे कर्जदार असतानाही हा व्यवहार करण्यात आला. यानंतर सभासद आणि ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर बँक इमारत लिलाव प्रकरणात अनियमितता झाल्याचं पत्र सहकार विभागाच्या अप्पर सचिव मंजुषा साळवी यांनी जिल्हा उपनिबंधकांना पाठवलं. मात्र तरीही 10 महिने जिल्हा उपनिबंधकांनी स्थगितीत कारवाई केली नाही. त्यामुळे कारवाईचा नुसता आव नको, कारवाईच हवी असा इशारा देत बँकेची शेवटची मालमत्ता असलेली इमारत वाचवण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात ठेवीदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कस्टोडियन शिंदेंना निलंबित करा, बँक इमारतीची खरेदी रद्द करण्यासाठी प्रशासन कोर्टात गेल्याबद्दल रोहा सिटीझन फोरमने समाधान व्यक्त केलं. आता जिल्हा उपनिबंधकांनी बँक इमारत लिलावात कस्टोडियन निलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कोर्टात केस चालू असेपर्यंत त्यांना निलंबित करावं, अशी मागणी फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी केली आहे. तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव. रोहा अष्टमी अर्बन बँक या बँकेची शेवटची मालमत्ता असणारी इमारत, रोह्यातली सर्व मालमत्ता, जमीन आणि इमारत, प्रचंड गैरव्यवहार झाला आणि लिलाव प्रक्रिया पार पडली. डिफॉल्टर असणाऱ्या बिल्डरनं ती जागा विकली. याच्या विरोधात आम्ही जानेवारी महिन्यात जनआंदोलन उभं केलं होतं. जनआंदोलनामध्ये माननीय नितीन शेठ परब, तत्कालीन तालुका प्रमुख ठाकरे गटाचे समीर शेडगे, अमित घाग आणि शैलेश रावकर यांच्या नेतृत्वाखाली ते जनआंदोलन उभं राहिलं आणि आम्ही वारंवार हा लिलाव स्थगित व्हावा म्हणून मागणी केली. परंतु गेल्या 10 महिन्यात या सर्व प्रकारात काही कार्यवाही न झाल्यामुळे नाईलाजाने आम्ही DDR यांच्याकडे 15 दिवसांचा त्यांना कालावधी दिला आणि निर्वाणीचा इशारा दिला आणि दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उपोषणाला बसणार असल्याचे त्यांना पत्र दिले आणि गेल्या 15 दिवसात मग कारवाई सुरू झाली. DDR साहेबांनी आज आम्हाला इथे बोलवलं होतं आणि झालेला लिलाव स्थगित करण्यासाठी त्यांनी कोर्टात दावा दाखल केल्याची प्रत आम्हाला आज त्यांनी दिलेली आहे. लिलाव स्थगित करण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे. आम्ही आज जी मागणी केली होती त्या पद्धतीने कार्यवाही सुरू झालेली असल्यामुळे जो 17 तारखेपासून उपोषणाला बसणार होतो तो तुर्तास आम्ही स्थगित करत आहोत. परंतु आम्ही पूर्णतः समाधानी नाही आहोत, आम्ही अंशतः समाधानी आहोत. कारण ही लिलाव प्रक्रिया राबवणारे कस्टोडियन ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांच्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. जोपर्यंत दावा चालू आहे तोपर्यंत त्यांना निलंबित करणे आवश्यक आहे. ह्या सगळ्या कार्यवाहींसाठी पुढे आमची काय रणनीती राहील हे आम्ही आता ठरवू. आम्ही आता कमिशनर साहेबांकडे या पुढच्या जे काय असतील त्या मागण्या असतील त्या घेऊन आम्ही कमिशनर साहेबांकडे जाणार आहोत. तुर्तास मात्र DDR साहेबांनी आमच्या पत्राला मग प्रतिसाद देऊन कार्यवाही सुरू केली. त्याबद्दल DDR साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ह्या सर्व आमच्या लढ्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली ते सर्वांची इथे आभार व्यक्त करतो. विशेषतः आदरणीय तटकरे साहेब आणि आदितीताई यांनीसुद्धा हा लिलाव प्रक्रिया रद्द होण्यासाठी स्पष्टपणे सूचना दिल्या. त्यांचेही या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि तुर्तास आमचं हे उपोषण स्थगित झालं आहे असे सांगतो. आम्ही त्यांच्या कस्टोडियन निलेश शिंदे यांनी ह्या प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार केलेला आहे. कागदोपत्री सर्व पुरावे उपलब्ध आहेत. एक डिफॉल्टर असणाऱ्या बिल्डरनं त्यांनी ही जागा विकलेली आहे, कवडीमोल भावाने विकलेली आहे, ज्याची आज बाजार भावाने मूल्य 4 कोटींपेक्षा जास्त आहे. ती इमारत त्यांनी अगदी 1,10,00,000 विकलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत दावा चालू आहे तोपर्यंत त्यांना निलंबित केलं पाहिजे. अशा मागण्या घेऊन आम्ही कमिशनर यांच्याकडे जाणार आहोत आणि यापुढच्या ज्या काय आमची आंदोलनं असतील ते आता कमिशनर साहेबांच्या समोरच होतील असे या निमित्ताने सांगतो. आम्ही रोहा अष्टमी अर्बन बँकेची जी मालमत्ता विक्री झाली त्या निमित्तानं आम्ही एक लढा उभा केला होता. लढा उभा केल्यानंतर सरकार आदेशानुसार तो रद्द व्हायला पाहिजे होती, प्रक्रिया रद्द व्हायला पाहिजे होती आणि ती प्रक्रिया रद्द होत असताना
ज्यांनी ही मालमत्ता घेतली ते पण बँकेचे डिफॉल्टर होते, तरी रद्द झाली नाही. 10 महिने झाले तरी ही प्रक्रिया रद्द होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही DDRना आणि कस्टोडियनना पत्र दिलं की आम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जरा हे कार्यवाही कायदेशीर केली नाहीत तर आम्ही या ठिकाणी 17 तारीखला उपोषणाला बसणार आहोत. त्यानिमित्ताने आम्ही उपोषणाला बसण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं की 17 तारीखला आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्या अनुषंगाने DDR साहेबांनी आम्हाला पत्र दिलं आहे की आम्ही त्यांना कस्टोडियन यांनी पत्र दिलं की आम्ही यांच्यावर माणगाव कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे, तरी आपण आपलं उपोषण मागं घ्या. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण मागे घेत आहोत. ह्या उपोषणासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली ते JT पाटील साहेब असतील, सह्याद्री पतपेढीचे माननीय वैभव साबळे असतील, माझे मित्र संदीप सरफळे असतील, माझे मित्र शैलेश रावकर असतील, अशा ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचे आभार मानतो. DDR साहेबांनी पण चांगलं सहकार्य केलं. DDR साहेबांनी आज आम्हाला पत्र देऊन विनंती केली. त्यांनी आम्हाला सगळे कागदपत्र आज या ठिकाणी दिले, काय प्रोसिजर केली. त्यामुळे त्यांचे पण मी या निमित्ताने आभार मानतो. अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही 17 तारखेचं उपोषण तूर्त मागे घेतलं आहे.